नमस्कार, मी प्राध्यापक अर्चना अरुण थोरात. मुक्त सृजनच्या या लाईव्ह पेजवर आज मी आपल्या सर्वांसमोर आभासी जगामध्ये खाजगीपणाचा अधिकार या विषयावर मनोगत मांडणार आहे. तुमच्या सर्वांशी संवाद साधणार आहे. खरं तर मुक्त सृजनच्या माध्यमातून गेले अनेक दिवस खूप स्तुत्य आणि सुंदर असा उपक्रम चालू आहे. त्या उपक्रमाचे आयोजक माननीय डॉक्टर महेश खरात, माननीय डॉक्टर दहिफळे सर आणि माननीय डॉक्टर देशमुख सर यांना सर्वप्रथम धन्यवाद देते की त्यांनी या मुक्त सृजन पत्रिकेच्या माध्यमातून कायद्यासारख्या गद्य विषयाला लोकांसमोर मांडण्यासाठी मला संधी दिली. तो विषय रुध्य करण्याचा मी प्रामाणिकपणाने आज प्रयत्न करेन. खाजगीपणाचा अधिकार हा विषय मांडत असताना सुरुवातीला खाजगीपणाचा अधिकार म्हणजे नेमकं काय आहे आणि आभासी जगातील खाजगीपणाचा अधिकार आपण कशा पद्धतीने टिकवून ठेवू शकतो या दोन गोष्टींमध्ये आपण चर्चा करणार आहोत. खाजगीपणाचा अधिकार, मग खाजगीपणा म्हणजे नेमकं काय? तर माझ्या आयुष्यातील माझ्या जवळच्या महत्त्वाच्या गोष्टी लोकांपासून दूर ठेवणं किंवा लोकांनी त्या गोष्टींमध्ये हस्तक्षेप न करणं म्हणजे खाजगीपणा होय. आता इंग्रजीमध्ये त्याला राईट टू प्रायव्हसी असं म्हटलेलं आहे लॉच्या भाषेमध्ये. तर स्वतःची वैयक्तिक माहिती, प्रेमसंबंध, व्यवसायातील गुपित आणि ज्या गोष्टी उघड होऊ नयेत असं आपल्याला वाटतं त्या सर्व गोष्टींचा खाजगीपणाच्या संकल्पनेमध्ये समावेश होतो. जज थॉमस कुले असं म्हणतात की प्रायव्हसी मीन्स राईट टू बी लेफ्ट अलोन. एकांत माणसाला प्रिय असतो आणि ती एकांताची संकल्पना आहे की मला एकटं राहण्याचा जो अधिकार आहे तो या खाजगीपणाच्या गोष्टीमध्ये समाविष्ट आहे. तर खाजगीपणाचा अधिकार कुठल्या कुठल्या दृष्टीने माणसाला मिळत असतो? तर माणसाचं स्वतःचं शरीर, त्यानं कमवलेली संपत्ती, त्याच्याजवळ असणारी माहिती आणि संप्रेषण म्हणजे कम्युनिकेशन, या चार माध्यमातून आपण हा खाजगीपणाचा जो अधिकार आहे तो जपण्याचा प्रयत्न करत असतो. आता आपल्या सर्वांच्या हातामध्ये जे मोबाईल नावाचं खेळणं आलेलं आहे किंवा आपल्या घरामध्ये असलेला संगणक आहे, त्या माध्यमातून आपण जी माहिती साठवलेली आहे त्या माहितीचाही समावेश खाजगीपणाच्या या अधिकारामध्ये होतो. आपली सामाजिक प्रतिष्ठा, आपली झालेली किंवा कोणीतरी मुद्दाम केलेली बदनामी, ह्या गोष्टीही खाजगीपणाच्या अधिकारामध्ये समाविष्ट होतात. व्यक्ती, कुटुंब, लग्नसंस्था, शिक्षण, मुलांचा जन्म, मुलांचं संगोपन, या सगळ्या गोष्टी आपल्या खाजगी असतात आणि आपण त्या कशा पद्धतीनं अंमलात आणायच्या आहेत हा जो अधिकार आपल्याला स्वतःला मिळतो तो खाजगीपणाचा अधिकार म्हणून ओळखला जातो. मग हा खाजगीपणाचा अधिकार आपल्याला भारतीय राज्यघटनेने दिला आहे का? या गोष्टींचा मागोवा घेण्याचा आपण जेव्हा प्रयत्न करतो तेव्हा आपल्या असं लक्षात येतं की खाजगीपणाचा अधिकार भारतीय राज्यघटनेने कुठल्याही आर्टिकलनुसार दिलेला नाही. पण जेव्हा आपण कॉन्स्टिट्यूशनल डिबेट, जेव्हा चर्चा चालू होती त्या चर्चेमध्ये मात्र खाजगीपणाचा अधिकार जो आहे तो खाजगीपणाचा अधिकार असावा की नसावा या संदर्भात झालेल्या चर्चा मात्र आपल्याला पाहावयास मिळतात. स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना असं वाटत होतं की खाजगीपणाचा अधिकार भारतीय राज्यघटनेमध्ये समाविष्ट करण्यात यावा. पण 1950 साली जेव्हा आपण ही राज्यघटना आपल्या स्वतःसाठी निर्माण केली आणि आपण स्वतः ती अंगीकारली त्यावेळी मात्र भारतीय राज्यघटनेमध्ये खाजगीपणाचा अधिकार समाविष्ट नव्हता. आता आपल्या सर्वांना माहीतच आहे की संघराज्य शासन आपण जे अंगीकारलेलं आहे त्या संघराज्य शासनाचे 3 विभाग पाडले जातात.
कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्याय मंडळ. कायदे मंडळ काय करतं, तर या देशासाठी कायदे निर्माण करण्याचं काम कायदे मंडळ करतं. कार्यकारी मंडळाची भूमिका असते की जे कायदे मंडळांनी निर्माण केलेले आहेत त्याची अंमलबजावणी या देशामध्ये करणं. आणि तिसरी व्यवस्था जी आहे ती आहे न्याय व्यवस्था, किंवा त्याला आपण न्यायमंडळ असं म्हणतो. तर न्यायमंडळाचं काम काय आहे, तर देशामध्ये निर्माण होणारे वादविवाद असतील, घटना घडलेल्या असतील, त्या घटनांच्या माध्यमातून जर न्यायमंडळासमोर वेगवेगळ्या विवादांच्या रूपात घटना येत असतील, त्या घटना सोडवण्याचं काम न्यायमंडळाचं आहे. पण त्याही पेक्षा न्यायमंडळ अतिशय महत्वाचं काम करतं की कायदे मंडळाने जे कायदे पास केलेले आहेत त्या कायद्यांचा अर्थ लावण्याचं काम न्यायमंडळाचं आहे. इंटरप्रिटेशन ऑफ लॉ हे सगळ्यात महत्वाचं आहे. तर मी मगाशी सांगितलं की राज्यघटनेने राईट टू प्रायव्हसी, खाजगीपणाचा अधिकार भारतातील नागरिकांना दिलेला नाही. मग तो कुठल्या माध्यमातून आपल्या सर्वांना मिळालेला आहे, तर तो मिळालेला आहे या न्यायमंडळाच्या माध्यमातून, ज्याला आम्ही लॉच्या भाषेत प्रेसिडेंट असं म्हणतो. की एखादा जज मेड लॉ, भारतामध्ये सर्वोच्च न्यायालय हे सर्वात मोठं न्यायालय मानलं जातं, सुप्रीम अथॉरिटी मानले जाते. आणि त्या सर्वोच्च न्यायालयाने जे कायदे निर्माण केले जातात ते कायदे सर्व न्यायालयांना बंधनकारक असतात. त्यामुळे सुप्रीम कोर्टाचा एखादा निर्णय हा जज मेड लॉ म्हणून या देशामध्ये सर्वत्र अंमलात आणला जातो, हायकोर्ट, डिस्ट्रिक्ट कोर्ट आणि सबऑर्डिनेट कोर्टाच्या माध्यमातून. मग सुप्रीम कोर्टासमोर, सर्वोच्च न्यायालयासमोर काही विवाद पुढे आले, केसेस समोर आल्या, आणि त्या केसेसच्या माध्यमातून असं सुप्रीम कोर्टाला वाटायला लागलं की जरी खाजगीपणाचा अधिकार भारतीय राज्यघटनेमध्ये समाविष्ट नसला तरी सुद्धा तो अधिकार भारतातील नागरिकांना असावा. सर्वात पहिली जी केस आली सुप्रीम कोर्टामध्ये, त्याच्यामध्ये एका गुन्हेगारानं, आरोपीनं एक विवाद पुढे केला सुप्रीम कोर्टासमोर की रात्री अपरात्री माझ्या घराची झडती घेणं, मी घरी आहे का नाही हे पाहणं, ज्याला सर्च अँड सीझर असं म्हटलं जातं कायद्याच्या भाषेमध्ये. तर असं पोलिसांनी माझ्या घरात येणं आणि मी आहे का नाही याची शहानिशा करणं हे माझ्या खाजगीपणाच्या अधिकाराच्या विरुद्ध आहे. त्यावेळी मात्र सुप्रीम कोर्टाने असं म्हटलं की झडती घेणं, एखाद्या व्यक्तीबाबत शहानिशा करणं हे पोलिसांच्या कार्याचा हा भाग आहे, त्यामुळे खाजगीपणाचा अधिकार त्याचं उल्लंघन झालंय असं आम्हाला वाटत नाही. पुढची एक केस सुप्रीम कोर्टासमोर आली. त्या केसमध्ये असं झालं की एका गुन्हेगाराचं आत्मचरित्र प्रसिद्ध करायचं होतं आणि ते आत्मचरित्र प्रसिद्ध होऊ नये म्हणून त्या तुरुंगाचे जे अधिकारी आहेत, पोलीस यंत्रणा जी आहे ती दबाव आणत होती, ते जे पब्लिशर्स होते त्यांच्यावरती, प्रकाशन संस्थेवरती. आणि त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये केस दाखल केली आणि त्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने सांगितलं की गुन्हेगाराचं आत्मचरित्र प्रसिद्ध केलं गेलं पाहिजेच, आणि असे जर अधिकारी ते छापलं जाऊ नये म्हणून दबाव आणत असतील तर मात्र हा त्या गुन्हेगाराच्या खाजगीपणाचा भंग आहे, त्याच्या अधिकाराचं उल्लंघन आहे असं समजलं जावं. त्या केसच्या माध्यमातून पहिल्यांदा सुप्रीम कोर्टानं हे जाहीर केलं की खाजगीपणाचा अधिकार हा भारतीय नागरिकांना असणं गरजेचं आहे. आणि तो मूलभूत हक्क जी आहेत आर्टिकल 21 नुसार जो आपल्याला मूलभूत हक्क जगण्याचा जो अधिकार मिळतो त्याच्याशी संबंधित या केसचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला. पुढची एक केस कोर्टासमोर आली आणि त्या केसच्या माध्यमातून त्या केसचा सारांश असा होता की एका वेश्या व्यवसाय करणाऱ्या बाईनी ती केस कैफियत सादर केली की वेश्या व्यवसाय करणारी एखादी स्त्री, जिला आपण अ वुमन ऑफ इझी व्हर्च्यू असं म्हटलेलं आहे, की ती कधीही कुठल्याही वेळी अवेलेबल आहे असं लोकांना वाटतं, तर मलाही जगण्याचा अधिकार आहे, मलाही माझ्या खाजगीपणाचा अधिकार आहे, या गोष्टीची नोंद घेण्यात यावी असं सुप्रीम कोर्टाकडे एक याचिका दाखल करण्यात आलेली होती. तर त्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने सांगितलं की हो, वेश्या व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीला सुद्धा खाजगीपणाचा अधिकार आहे, त्यामुळे ती वेश्या व्यवसाय करते म्हणून कधीही केव्हाही ती अवेलेबल आहे असं मानण्यात येऊ नये. तुम्हाला आठवत असेल चंद्रशेखर
आणि व्ही.पी. सिंग सरकारच्या काळामध्ये फोन टॅपिंगची केस एक खूप गाजलेली होती आणि टेलिफोन टॅपिंग हे राईट टू प्रायव्हसी इन्फ्रिंज करतं का किंवा खाजगीपणाच्या अधिकाराला मर्यादा घालू शकतं का, अशा पद्धतीनं ती केस सुप्रीम कोर्टासमोर आली. तर त्या केसच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयानं असं सांगितलं की टेलिफोन टॅपिंग इज सिरियस इन्व्हेजन ऑफ राईट टू प्रायव्हसी, की तुम्हाला अशा पद्धतीनं कुणाचाही फोन टॅप करण्याचा अधिकार नाही आणि राजकीय फायद्यासाठी तुम्ही कुणाचाही फोन टॅप करू शकत नाही. सुप्रीम कोर्टासमोर अशा बऱ्याच केसेस येत गेल्या आणि त्या केसच्या माध्यमातून खाजगीपणाचा अधिकार लोकांना देण्यात यावा अशा पद्धतीची केस टू केस डेव्हलपमेंट भारतामध्ये घडलेली आपल्याला दिसते. आता आपण ज्या वैद्यकीय चाचण्या करतो तर त्या वैद्यकीय चाचण्या जर कोर्टाच्या आदेशानुसार करण्यात येत असतील तर त्या वैद्यकीय चाचण्या हा खाजगीपणाच्या अधिकारांवर असणारं अतिक्रमण आहे असं मानलं जाऊ नये असाही निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला. नार्को अनालिसिस टेस्ट, ब्रेन इलेक्ट्रिकल ऍक्टिव्हेशन टेस्ट, प्रोफाईल, पॉलिग्राफ टेस्ट, लाय डिटेक्टर टेस्ट ही जर गुन्हेगाराच्या कन्सेंट शिवाय घेतली जात असेल तर मात्र तो त्याच्या खाजगीपणाच्या अधिकारावर मर्यादा आणण्याचा प्रकार आहे असंही सुप्रीम कोर्टाने एका केसच्या माध्यमातून सांगितलं. पुढची अतिशय महत्वाची गोष्ट सुप्रीम कोर्टाने सांगितलं, हे सगळं भारतीय नागरिकांच्या दृष्टिकोनातून सर्वोच्च न्यायालयाने दिलेले निर्णय होते, पण आणखी एक महत्वाचा निर्णय जो खाजगीपणाशी निगडीत होता तो सर्वोच्च न्यायालयाने दिला आणि तो निर्णय होता एका मनोरुग्ण महिलेच्या संदर्भातला. त्या केसमध्ये असं झालेलं होतं की ती व्यक्ती मनोरुग्ण होती, त्या महिलेवर अत्याचार झाले, तिला नारी निकेतनमध्ये नेण्यात आलं आणि तिथल्या अधिकाऱ्यांच्या असं लक्षात आलं की ही गरोदर आहे आणि तिला 2-3 महिने झालेले आहेत आणि या कंडिशनमध्ये ती त्या मुलाचा सांभाळ करू शकणार नाही आणि तिचा गर्भपात करणं योग्य ठरेल. त्यासाठी एक कमिटी स्थापन करण्यात आली आणि त्या कमिटीनेही असाच निर्णय दिला. पण या संदर्भातली एक जनहित याचिका कोर्टासमोर आली आणि या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर कोर्टाने असं सांगितलं की मनोरुग्ण व्यक्तीलाही मूल वाढवण्याचा अधिकार आहे. मूल जन्माला घालणं किंवा न घालणं ही त्या व्यक्तीची व्यक्तिगत आणि खाजगी बाब आहे, त्यामुळे त्या व्यक्तीला सुद्धा खाजगीपणाचा अधिकार आहे. सुदैवानं त्या व्यक्तीला मुलगी झाली आणि त्या मुलगीच्या जन्मानंतर त्या मनोरुग्ण महिलेच्या मानसिक अवस्थेमध्ये खूप मोठा बदल होत गेला आणि तिची चांगल्या अवस्थेकडे, मानसिक अवस्थेकडे तिची वाटचाल चालू झाली. म्हणजे अशा पद्धतीनं खूप सकारात्मक दृष्टीनं सुप्रीम कोर्टाने बऱ्याच केसेसमध्ये हा खाजगीपणाचा अधिकार लोकांना असावा यासाठी प्रयत्न केलेले आहेत. आपण बँकेमध्ये जातो, आपण बँकेकडे आपले स्वतःचे डॉक्युमेंट जमा करतो, आपली महत्वाची माहिती बँकांकडे सुपूर्त करतो, तर बँक आणि कस्टमर यांच्यामध्ये खाजगीपणाचा अधिकार जपणारं नातं असावं असंही सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं. आपण दवाखान्यात जेव्हा जातो तेव्हा डॉक्टर आणि पेशंट यांच्यामध्ये असणारं नातं जे आहे ते ट्रस्टवर्दी रिलेशनशिपवरती आधारलेलं आहे, म्हणजेच विश्वासार्हता त्याच्यामध्ये असणं गरजेचं आहे. पण एका केसमध्ये असं झालं की एक व्यक्ती ब्लड डोनेट करण्यासाठी आलेली होती, रक्तदान करण्यासाठी, आणि त्या रक्तदान करून गेल्यानंतर त्याचं रक्त जेव्हा तपासण्यात आलं तेव्हा असं लक्षात आलं की तो व्यक्ती HIV पॉझिटिव्ह आहे. डॉक्टरांना हे माहीत होतं की ह्या व्यक्तीचं लग्न ठरलेलं आहे आणि हा HIV पॉझिटिव्ह असल्यामुळे त्या लग्न ठरलेल्या व्यक्तीचं आयुष्य धोक्यात येऊ शकेल आणि ती माहिती डॉक्टरांनी त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवली. त्याचा परिणाम असा झाला की त्या व्यक्तीचं लग्न तर मोडलंच, पण त्याचबरोबर त्याच्या ऑफिसमध्ये त्याची बदनामी झाली आणि त्याला ते गाव सोडून जावं लागलं. त्यानं कोर्टामध्ये दावा दाखल केला की डॉक्टर आणि पेशंट यांच्यामधलं नातं हे गोपनीय नातं असतं आणि मला काय झालेलं आहे हे सांगण्याचा अधिकार डॉक्टरांना नाही. पण यावेळी मात्र सुप्रीम कोर्टाने असं सांगितलं की आपल्या एखाद्या रोगामुळे, एखाद्या वैद्यकीय अडचणींमुळे जर समोरच्याचा जीव धोक्यात येत असेल तर मात्र तुमच्या खाजगीपणाच्या अधिकाराचं उल्लंघन होऊ शकणार नाही. त्यामुळे अशा विविध केसेसच्या माध्यमातून सुप्रीम कोर्टाने खाजगीपणाचा अधिकार लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला
अगदीच मागच्या या 2 वर्षामध्ये तुम्ही समलैंगिकतेबद्दलची केस पेपरच्या माध्यमातून वाचनात तुमच्या आली असेल की 377वं जे कलम आहे भारतीय दंड संहितेमधलं, तर त्यात ते कलम जे आहे ते राज्यघटनेच्या विरोधात आहे आणि लोकांना समलैंगिकतेचा अधिकार आहे असं सर्वोच्च न्यायालयाने जाहीर केलं आपल्या निर्णयाच्या माध्यमातून. त्यामुळं समलैंगिकतेचा अधिकार जो आधी कायदेशीर गुन्हा होता तो सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून जज मेड लॉ झाला आणि त्यामुळे बऱ्याच समलैंगिक लोकांना दिलासा मिळाला. त्यामुळं खाजगीपणाचा अधिकार हा त्यांच्यासाठीही आहे हे सुद्धा सुप्रीम कोर्टाने खूप चांगल्या पद्धतीने लोकांसमोर आणलं. आता आधार कार्डचा मुद्दा आपण विचारात घेऊया. आधार कार्ड जेव्हा आपली काढली जात होती त्यावेळी आपलं बायोमेट्रिक घेतलं गेलं, आयरिस स्कॅनिंग केलं गेलं, त्याबरोबर बऱ्याच पद्धतीने सगळे डेटा कनेक्ट करण्यात आले, आपलं मोबाईल त्याला कनेक्ट करण्यात आला. तर या माध्यमातून प्रत्येक ठिकाणी आधार कार्डची आवश्यकता आहे अशा पद्धतीनं ती यंत्रणा राबवण्यात आली. त्या संदर्भातली एक केस सर्वोच्च न्यायालयासमोर गेली आणि त्या सर्वोच्च न्यायालयाने तेव्हा सांगितलं की सगळ्यांसाठी आधार कार्ड कंपल्सरी करण्यात येऊ नये. ज्या गोष्टींसाठी ते महत्त्वाचं आहे त्यासाठी ते घेण्यात यावं आणि ते स्वतःकडे ठेवण्याचा कालावधी 6 महिन्यांचा असावा. त्यामुळं खाजगीकरणाच्या या प्रक्रियेमध्ये सर्वोच्च न्यायालयाची जी भूमिका आहे ती अतिशय महत्त्वाची अशासाठी आहे की राज्यघटनेनं न दिलेल्या अधिकाराला सर्वोच्च न्यायालयानं अतिशय सुंदर पद्धतीनं भारतीयांसमोर पोचवण्याचं काम केलं, त्यांच्या हक्कांचं संरक्षण करण्याचं काम केलं आणि 2017 साली पुट्टस्वामी केसच्या माध्यमातून सुप्रीम कोर्टानं हे जाहीर केलं की राईट टू प्रायव्हसी इज फंडामेंटल राईट अंडर आर्टिकल 21 ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. की ज्या सुप्रीम कोर्टानं सुरुवातीच्या केसेसमध्ये असं सांगितलेलं होतं की हा मूलभूत अधिकार नाही, पण 2017 सालच्या केसनी मात्र सुप्रीम कोर्टाने सांगितलं की हा मूलभूत अधिकार असून राज्यघटनेच्या आर्टिकल 21 नुसार 21 मध्ये आपण त्याला अंतर्भूत करू शकतो. आता स्वतःचे निर्णय बदलण्याची क्षमता फक्त सर्वोच्च न्यायालयाकडे आहे. सर्वोच्च न्यायालय हे एकमेव न्यायालय असं आहे की जे आपला आधीचा निर्णय पुन्हा बदलू शकतं आणि हा राईट टू प्रायव्हसीचा जो निर्णय आहे तो सुप्रीम कोर्टाने 2017 साली मूलभूत अधिकारांच्या यादीमध्ये समाविष्ट केला. आता आपण थोडंसं आभासी जगामध्ये वळण्याचा प्रयत्न करू. आपल्या हातामध्ये जो मोबाईल आपल्याला दिसतो किंवा आपण मोबाईलवर बोलण्यासाठी मोबाईल वापरत असतो, तो मोबाईलवर होणारं बोलणं हे खाजगी बोलणं असतं. त्याचबरोबर संगणक मोबाईल हे आता सध्या आपल्या जीवनाचा अतिशय अविभाज्य घटक ठरलेले आहे आणि आपल्याला हे कळतच नाही की आपल्या हातांच्या बोटांवर आपण जगाच्या इतक्या जवळ गेलेलो आहोत, पण हेच जवळ जाणं आपल्या खाजगीपणाच्या अधिकाराचं उल्लंघन करताना दिसत आहे. उदाहरणार्थ ICT ही संकल्पना सगळ्यांना माहिती आहे, इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, माहिती संप्रेषण तंत्रज्ञान. तर या ICTच्या माध्यमातून आपण माहिती एकत्र करतो, माहिती साठवून ठेवतो, माहितीमध्ये फेरफार करू शकतो आणि त्याचबरोबर माहिती कम्युनिकेट करू शकतो. तर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर त्या ICTच्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. आता थोडंसं आपण ICTच्या माध्यमातून आपण आभासी जगामध्ये कुठल्या कुठल्या टेक्नॉलॉजी वापरतो आणि त्या खाजगीपणाचं कशा पद्धतीने उल्लंघन करू शकतात हे आपण पाहूया. सगळ्यात पहिली गोष्ट आहे की आपण इंटरनेट वापरतो. इंटरनेटच्या जाळ्याच्या माध्यमातून जग जवळ येण्याची संकल्पना घडलेली आहे. त्यामुळे इंटरनेट हा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे की ज्याच्या माध्यमातून आपण आभासी जगाच्या जवळ जातो. दुसरी गोष्ट आहे IP ॲड्रेस, ज्याला आपण इंटरनेट प्रोटोकॉल ॲड्रेस असं म्हणतो. तर त्याला ब्ल्यू प्रिंट ऑफ इंडिव्हिज्युअल असंही म्हटलं जातं, कारण आपण ज्या ज्या साईट्सना व्हिजिट करतो, ज्या ज्या गोष्टी पाहतो, ज्या ज्या गोष्टींसाठी कमेंट करतो, त्या सगळ्या गोष्टींचा समावेश या IP ॲड्रेसच्या माध्यमातून पोहोचत असतो. तिसरी गोष्ट आहे जी आपली खूप जवळची आहे आणि ज्या गोष्टीशिवाय
सध्या या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये आपण हे नसतं तर काय केलं असतं असा प्रश्न पडला असता. ती गोष्ट म्हणजे सोशल मीडिया नेटवर्किंग. त्याच्यामध्ये व्हॉट्सअप आहे, त्यामध्ये फेसबुक आहे, त्यामध्ये ट्विटर आहे, इंस्टाग्राम आहे. अशा वेगवेगळ्या माध्यमातून आपण सर्वजण जोडले गेलेलो आहोत. विविध संकेतस्थळांना आपण भेटी देत आहोत. पण या सगळ्या संकेतस्थळांना भेटी देत असताना जी महत्वाची काळजी घेणं गरजेची असते ती काळजी मात्र आपल्याकडून घेतली जात नाही. त्यामुळं आपल्या ज्या खाजगी गोष्टी आहेत त्या समोरच्या माणसांपर्यंत, त्या वेबसाईटपर्यंत, त्या लोकांपर्यंत पोहोचू शकतात, या गोष्टींचं ज्ञानच आपल्याला नाही. त्यामुळं या सगळ्या गोष्टींमध्ये पुढची गोष्ट आहे की बिग डेटा नावाची. तर बिग डेटा म्हणजे काय आहे की आपण ज्या ज्यावेळी एखादी साईट व्हिजिट करतो त्यावेळी आपल्याला आवडणाऱ्या गोष्टी आपण टाईप करत असतो. की मला एखादा नेकलेस आवडत असेल तर मी त्या वेबसाईटवरती नेकलेस डिझाईन असे टाकते आणि त्या सगळ्या डिझाईन माझ्या समोर येतात. दुसऱ्या दिवशी जेव्हा मी पुन्हा तीच साईट उघडते त्यावेळी मी टाईप न करता माझ्यासमोर त्या सगळ्या गोष्टी पुन्हा उघड केल्या जातात. माझं बिहेवियर कसं आहे, मी कुठल्या गोष्टीला लाईक करते, मी कुठल्या गोष्टींना कमेंट करत असते, या सगळ्या गोष्टी त्या बिग डेटामध्ये सेव्ह होत असतात. आपले शॉपिंगचे रेकॉर्ड्स त्यांच्याकडे असतात. त्यांच्याकडे असलेल्या सर्व्हेलन्स कॅमेराच्या माध्यमातून आपण पब्लिक आणि प्रायव्हेट सेक्टरपर्यंत पोहोचत असतो. आपण स्मार्ट कार्ड्स वापरत असतो आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या खाजगीपणावर मर्यादा आणत असतात. याची जाणीव मात्र आपल्याला नसते. पुढची गोष्ट आहे की मोबाईल डिव्हाइसेस. खूप जुन्या काळी आपल्या घरामध्ये एक फोन असायचा. तो फोन जाऊन आता जमाना झालेला आहे आणि आता आपल्या हातामध्ये अतिशय मोठमोठ्या कंपन्यांचे चांगले देखणे आणि आपल्या सगळ्या सोयींनी युक्त असे अँड्रॉइड सिस्टीमचे मोबाईल आहेत की ज्यांच्या माध्यमातून आपण या जगभरातील सगळ्या लोकांबरोबर संपर्क साधू शकतो. त्याच्यामध्ये GPS सिस्टीम आहे, त्याच्यामध्ये कॅमेरा आहे, मूव्हमेंट सेन्सर्स काही काही मोबाईलमध्ये असतात की तुम्ही कुठे जात आहात, तुम्ही काय खात आहात, तुम्ही कुठला पिक्चर बघत आहात, या सगळ्या गोष्टींची माहिती पण आपण त्या निमित्ताने मोबाईलच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवत असतो. एक केस तुम्हाला सांगते या संदर्भातली की सायबर सेलच्या माध्यमातून एक गोष्ट उघडकीस आली की एक प्रचंड श्रीमंत असणारी एक मुलगी आपल्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून सतत स्टेटस अपडेट करत राहायची. कोण आलं, कोण गेलं, कशा पद्धतीनं मी कुठं जेवले, मी कुठला पिक्चर बघितला, मी आत्ता कुठे आहे, कोणाबरोबर आहे, या सगळ्या गोष्टी ती सगळ्या मित्रांबरोबर, मैत्रिणींबरोबर शेअर करत असायची. तर तिच्या मोठ्या भावाचं लग्न ठरलं आणि त्या लग्नाची इत्थंभूत माहिती तिने फेसबुक आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. त्याच्यातून असं झालं की घर बसल्या सगळी माहिती लोकांपर्यंत पोहोचलीच. एवढं करून ती थांबली नाही तर तिने लग्न झाल्यानंतर आम्ही कुठे फिरायला चाललेलो आहोत याचे फोटो सुद्धा शेअर केले आणि जेव्हा ते फिरून परत आले त्यावेळी घराच्या कुलपासह, घरामधील तिजोऱ्यांसह, घरातील नामांकित ब्रँडचे नळ सुद्धा चोरीला गेले हे त्यांच्या लक्षात आलं आणि पोलिसांसह घरच्यांना धक्का बसला. म्हणजे आपण समाज माध्यमांवरती किती मोकळेपणाने वावरावं, समाज माध्यमांवरती कुठली माहिती द्यावी, आपलं खाजगी आयुष्य लोकांसमोर कशा पद्धतीनं उघड करावं, या गोष्टीची काळजी घेणं किती महत्वाचं आहे हे आपण आता लक्षात घेणं गरजेचं आहे. CCTV कॅमेराज तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेत की ज्याच्या माध्यमातून सर्व्हेलन्स घेतला जातो. तुमच्यावर लक्ष ठेवण्याचं काम ते कॅमेराज करत असतात. त्याच्यामध्ये फ्री फेस रेकग्निशन टेक्निक सुद्धा असते. बऱ्याच वेळेला काय होतं की जो माणूस CCTV कॅमेरा बसवण्यासाठी आलेला असतो तो त्या मालकाला सांगतो की साहेब मी CCTV कॅमेरा बसवलेला आहे आणि तुम्ही मी गेल्यानंतर तुम्हाला जो पासवर्ड आहे तो चेंज करायचा आहे. म्हणजे तुम्हाला तुमचा पासवर्ड चेंज करणं आणि तुम्ही कुणाकुणाला बघायचं आहे ते तुमच्या अखत्यारीमध्ये राहू शकेल. पण आपण एवढे उत्साही असतो की त्यानं ठेवलेला पासवर्ड सुद्धा बदलण्याची गरज आपल्याला वाटत नाही आणि त्याला मात्र या ठिकाणी कोण येऊन गेलं, कोण येतं, किती वाजता येतं, किती वाजता जातं, या सगळ्याचं ज्ञान त्यानं दिलेल्या पासवर्डवरून मिळू शकतं आणि चोरीच्या अनेक घटना अशा पद्धतीनं झालेल्या दिसून येतात. त्यामुळं
जेव्हा आपण या खाजगीपणाच्या अधिकाराचं उल्लंघन होताना पाहतो त्यावेळी प्रत्येक वेळी मला असं वाटतं की कायदा आणि सुरक्षितता निर्माण करण्याची ठेवण्याची जबाबदारी जितकी पोलिसांची आहेच तेवढीच जबाबदारी भारताचा नागरिक म्हणून सतर्कतेची जबाबदारी सुद्धा आपली स्वतःची आहे. मालवेअरच्या माध्यमातून बऱ्याच वेळेला मोबाईलला लक्ष केलं जातं. बऱ्याच वेळेला काय होतं की आपण एखादं सॉफ्टवेअर डाउनलोड करतो. आता लॉकडाऊनच्या काळामध्ये बऱ्याच जणांनी बरीच सॉफ्टवेअर डाउनलोड केली असतील, पण तिथं दिलेल्या टर्म्स अँड कंडिशन्स असं आल्यानंतर ॲग्री किंवा ॲक्सेप्ट हे बटणच दाबून आपण पुढे गेलेलो असतो. त्यामुळे त्या टर्म्स कंडिशन्स वाचण्याची गरज आपल्याला भासत नाही. ते सॉफ्टवेअर आपल्याला विचारतं की मला तुमच्या मोबाईलमधले नंबर बघायचे आहेत, मला तुमचे कॅमेरामध्ये शिरून कॅमेरा ऑन करायचा आहे, तर आपण त्या प्रत्येक वेळी ॲक्सेप्ट हे बटन दाबत जातो आणि आपल्या जवळची सगळी माहिती त्या सॉफ्टवेअरपर्यंत पोचलेली असते. आणि हे करत असताना कुठंतरी आपल्या खाजगीपणाचा अधिकार आपण स्वतःहून त्या कंपन्यांकडे त्या सॉफ्टवेअरकडे देत आहोत का, असंही मला स्वतःला वाटून जातं. एखाद्या माहीत नसलेल्या नंबरवरून आपल्याला फोन येतो आणि तो व्यक्ती आपल्याला सांगत असतो की तुम्ही इतके इतके रुपये माझ्या या अकाउंटला भरा आणि तुम्हाला 2 लाखाचा चेक मिळणार आहे किंवा तुम्हाला परदेशामध्ये फिरण्याची सोय आम्ही करून देणार आहोत. आता थोडेसे सजग आपण झालेलो आहोत. कायद्याचं ज्ञान सरकारच्या माध्यमातून बऱ्याच वेळेला पोचत असतं. त्यामुळे जे शिकलेले आहेत ती लोक सहसा या गोष्टींना बळी पडत नाहीत. पण जे वृद्ध आहेत, जे अडाणी लोक आहेत की ज्यांना या सगळ्या टेक्निक्स आणि टेक्नॉलॉजीची माहिती नाही, ते लोक मात्र बऱ्याच वेळेला अशा पद्धतीने या फसवणुकीला बळी पडलेले दिसतात. आणि या सगळ्या गोष्टींना नायजेरियन फ्रॉड नावाची संकल्पना म्हटलं जातं. कारण नायजेरियन फ्रॉड म्हणजे नायजेरियातली लोक USA मध्ये अमेरिकेतल्या लोकांना फसवणूक करण्यासाठी अशा पद्धतीने ॲडव्हान्स मनी अननोन नंबरवरून मागवण्याचे प्रकार घडलेले आहेत. त्यामुळे त्या फ्रॉडला नायजेरियन फ्रॉड असं म्हटलं जातं. त्यामुळे अशा या सगळ्या गोष्टींपासून बाजूला जाणं किंवा या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना आपण स्वतः या गोष्टींना बळी पडू नये याची काळजी घेणं आणि दुसऱ्याला सजग करणं, या गोष्टी भारताचे नागरिक म्हणून खूप गरजेच्या आहेत असं मला नेहमी वाटतं. आता ATMचे कार्डचा पासवर्ड मागण्यासाठी सुद्धा बँकेकडून फोन केले जातात. तर त्यावेळी सुद्धा आपण काळजी घेतली पाहिजे की बँक असा ATM कार्डचा पासवर्ड मागण्यासाठी कधी फोन करत नाही. आणि काही वेळेला डेटा ब्रीचच्या माध्यमातून कंपनीच्या ग्राहकांचा साठवलेला डेटा सुद्धा अनधिकृतपणे मिळवण्याचे उद्योग केले जातात. बऱ्याच वेळेला गव्हर्नमेंटच्या साईट्स सुद्धा हॅक करण्याचे प्रकार भारतामध्ये आणि बाहेरील देशांमध्ये सुद्धा घडलेले आहेत. त्यामुळे समाज माध्यमांचा वाढलेला वापर, त्याच्या अनुषंगानं होणाऱ्या फसवणुकीचं प्रमाण आपल्याला दिवसेंदिवस वाढताना दिसतं आहे. सायबर गुन्हे नोंदवणं आणि ते सोडवणं यासाठी खास सायबर कक्षाची सुद्धा उभारणी पोलीस यंत्रणेकडून केली जात आहे. पण समाज माध्यमांवर होणाऱ्या या फसवणुकीमध्ये सर्वात जास्त स्त्रिया बळी पडत आहेत, ही मात्र चिंतेची आणि चिंतन करायला लावणारी गोष्ट आहे असं मला स्वतःला वाटतं. आता आणखी थोड्या पुढच्या गोष्टी की ज्या आभासी जगामध्ये आपल्या खाजगीपणाच्या अधिकारांवर मर्यादा आणू शकतात त्याबद्दल थोडीशी चर्चा करूया. आपण एखादी वेबसाईट उघडतो आणि त्या वेबसाईटवर पहिल्यांदा काय येतं की दिस वेबसाईट अप्लाय कुकीज. आपण अगदी सराईतपणे त्याकडे दुर्लक्ष करतो, ते बंद करतो आणि आपण आपलं काम चालू करतो. पण याच कुकीज तुमच्या प्रायव्हेट इन्फॉर्मेशन ज्या तुम्ही तुमच्या कम्प्युटरमध्ये, तुमच्या मोबाईलमध्ये साठवलेल्या असतात ते आयडेंटिफाई करण्याचं काम करतात. त्यामुळं अनाहूतपणे प्रवेश करणाऱ्या या कुकीज तुमच्या खाजगीपणाच्या अधिकारांवर मर्यादा आणू शकतात, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. दुसरी गोष्ट आहे की आपण ईमेल पाठवतो. सध्या लॉकडाऊनच्या काळामध्ये ईमेल, झूमच्या माध्यमातून होणारी लेक्चर्स असतील किंवा आपण एकमेकांशी साधलेला संवाद असेल, हे सगळं या माहिती तंत्रज्ञानाच्या जगाशी जोडलं गेलेलं आहे. त्यामुळे जेव्हा आपण ईमेल करत असतो, समजा एखाद्या ऑफिसमध्ये एखादा काम करणारा एम्प्लॉई ईमेल करत आहेत, तर त्याचं मॉनिटरिंग बॉसकडे असतं आणि त्याची माहिती त्या एम्प्लॉईला नसते. त्यामुळे बऱ्याच वेळेला एक दक्षता आपण घेतली पाहिजे की आपला स्वतःचा व्यक्तिगत मेल ID
हा आपल्या ऑफिसच्या मेल आय डीपेक्षा वेगळा असावा. पण त्याची काळजी शक्यतो घेण्याचं कुणी बघत नाही, पण ती घेतली गेली तर खाजगीपणाच्या अधिकारांवर आपल्या मर्यादा येऊ शकणार नाहीत असं मला वाटतं. पुढचा मुद्दा आहे जो वेब बग नावाचा. तर वेब बग हे कुकीज सारखंच आहे, पण कुकीजपेक्षा जास्त पॉवरफुल आहे. तर ते काय करतं की तुमच्या कम्प्युटरमध्ये ते ऑटोमॅटिक विदाऊट परमिशन येऊन थांबतं आणि तुमच्या सगळ्या गोष्टींवर त्याचं मॉनिटरिंग चालू होतं. त्यामुळे तो सुद्धा तुमच्या खाजगीपणाच्या अधिकाराचं उल्लंघन करणारा मुद्दा आहे. त्यामुळे जेव्हा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट 2000 साली भारत सरकारनं कायदा पास केला आणि 2008 साली त्या कायद्यामध्ये सुधारणा करण्यात आल्या, ज्याला आम्ही कायद्याच्या भाषेमध्ये अमेंडमेंट असं म्हणतो. तर त्या अमेंडमेंटच्या माध्यमातून सेक्शन 43B असं सांगतो की अशा पद्धतीने बी आणि सी वेब बगच्या माध्यमातून जर तुमचे कम्प्युटर्स असे हॅक केले जात असतील तर त्या हॅक करणाऱ्या व्यक्तीला 3 वर्षाचा तुरुंगवास आणि 5 लाखांपर्यंतचा दंड होऊ शकेल. पुढचा मुद्दा आहे इलेक्ट्रॉनिक वोयेरिझम नावाचा. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट, माहिती तंत्रज्ञान ऍक्टच्या सेक्शन 66 नुसार जर एखादा लपून ठेवलेला कॅमेरा तुमच्या प्रायव्हेट आणि इंटिमेट गोष्टींचं रेकॉर्डिंग करत असेल आणि ते रेकॉर्डिंग जर लोकांपर्यंत पोचवलं जात असेल तर त्याला इलेक्ट्रॉनिक वोयेरिझम असं म्हटलेलं आहे आणि त्याच्यासाठीही माहिती तंत्रज्ञानाचा कायदा 3 वर्षाचा तुरुंगवास आणि 2 लाखाचा दंड अशी शिक्षा करतो. तुम्ही आता बरेच मी ज्या ज्या गोष्टी सांगणार आहे कायद्याच्या माध्यमातून जे गुन्हे घडत असतात त्या गुन्ह्यांची नावं आणि त्या पद्धतीनं त्या गुन्हेगारांना दिल्या जाणाऱ्या शिक्षा हा माहिती तंत्रज्ञान कायद्याचा सगळ्यात महत्वाचा अविभाज्य घटक आहे आणि त्याला सायबर क्राईम म्हणून ओळखलं जातं. तर त्याच्यामध्ये फिशिंग ही संकल्पना आहे, स्पॅमिंग आहे, सायबर बुलिंग आहे, सायबर स्टॉकिंग नावाची संकल्पना आहे, सायबर ग्रूमिंग आहे, आयडेंटिटी थेफ्ट आहे. आता आयडेंटिटी थेफ्ट म्हणजे तुमची इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर, तुमचा पासवर्ड, तुमचा युनिक आयडेंटिफिकेशन नंबर तो फ्रॉड्युलंटली तुमच्याकडून काढून घेतला जातो किंवा सर्व्हेलन्सच्या माध्यमातून तो त्यांच्यापर्यंत पोचवतो आणि त्याच्या माध्यमातून हे सगळे फ्रॉड घडवले जातात. पुढचा मुद्दा आहे तो सायबर टेररिझमचा. आता सायबर टेररिझम म्हणजे काय, तर तुमचा बँकेचा डेटा डिसरप्ट करणं, तुमचं नाव वोटर आय डी मधून डिलीट करणं किंवा जे रेल्वे स्टेशनवरती किंवा एअरपोर्टवरती जी सिस्टीम आहे तर त्याच्यामध्ये ब्लॉक निर्माण करणं की ज्याच्या माध्यमातून त्या सगळ्या सिस्टीम पुढे चालू शकणार नाहीत. तर अशा वेगवेगळ्या कायद्यांच्या सेक्शनच्या माध्यमातून हे गुन्हेगार जे आहेत ते लोकांच्या खाजगीपणावरती मर्यादा आणण्याचा प्रयत्न करत आहेत. आता आर्थिक फसवणूक पण केली जातेच, पण त्याचबरोबर अश्लील फोटो पाठवणं, अश्लील मजकूर पाठवणं, धमकी देणं, तोतयगिरी करून फसवणूक करणं, संगणकातील माहिती नष्ट करणं, संगणकाच्या सेवांमध्ये लबाडीनं फेरफार करणं, संगणकात विषाणूचा म्हणजे व्हायरसचा प्रसार करणं, चोरलेली संगणक साधन सामुग्री प्राप्त करणं, लैंगिक कामक्रीडा करणारं साहित्य प्रसिद्ध करणं, लहान मुलांचं लैंगिक कामक्रीडा करणारं साहित्य प्रसिद्ध करणं, या सगळ्या गुन्ह्यांचा समावेश माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या माध्यमातून आपल्या समोर आणण्यात आलेला आहे. या सर्व गुन्ह्यांसाठी 2008च्या सुधारणांमधून शिक्षेची तरतूद सुद्धा करण्यात आलेली आहे. आता या सर्व गुन्ह्यांसाठी शिक्षा असली तरी गुन्हेगाराला शोधून काढणं हे पोलीस यंत्रणेसमोरचं सगळ्यात मोठं आव्हान आहे. त्यामुळे आपण स्वतः आपल्या खाजगीपणाच्या अधिकारांवर बंधनं येऊ नयेत किंवा खाजगीपणाच्या अधिकाराचं उल्लंघन कुणी करू नये असं वाटत असेल तर ती स्वतः काळजी घेणं गरजेचं आहे असं मला स्वतःला वाटतं. कारण महात्मा गांधी असं म्हणतात, बी द चेंज इफ यू वॉन्ट टू सी इन द वर्ल्ड. तुम्हाला एखादा बदल घडवायचा असेल तर त्याची सुरुवात स्वतःपासून करा. त्यामुळे असा बदल घडवायचा असेल, खाजगीपणाच्या अधिकारांवर उल्लंघन होऊ नये अशी आपली इच्छा असेल तर त्याची सुरुवात आपण स्वतःपासून करूया, म्हणजे जेणेकरून हे जग बदलण्यासाठी थोडासा हातभार लागू शकेल. त्यातली पहिली गोष्ट आपल्याला कुठली करायची आहे तर समाज माध्यमांचा वापर करत असताना आपल्या ओळखीच्या
ज्यांना आपण प्रत्यक्ष भेटलेलो आहोत अशाच लोकांची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारण्याचा प्रयत्न करा. आता साधी गोष्ट सांगते की आपल्या शेजारी कोणी राहायला आलं तर पहिल्या दिवशीच आपण त्यांच्या घरी जाऊन बसत नाही. पहिल्या दिवशीच आपण त्यांच्याशी गप्पा मारत बसत नाही. पहिल्या दिवशीच त्यांची काही फ्रेंड रिक्वेस्ट आली तर आपण स्वीकारत नाही. त्यामुळे ज्या लोकांना आपण ओळखतो त्याच लोकांच्या फ्रेंड रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करण्याचा प्रयत्न करा. आपण सेलिब्रिटी नाही, त्यामुळे 5,000चा आकडा आपण पूर्ण केलाच पाहिजे अशी आवश्यकता फेसबुक आपल्याला पूर्ण करा असं सांगत नाही. दुसरी महत्वाची गोष्ट की स्वतःची वैयक्तिक माहिती समाज माध्यमांवर प्रसिद्ध करण्याचं टाळा. आपण बऱ्याच वेळेला आपले फोटो, आपण कुठे गेलेले आहोत, आपण कुठल्या हॉटेलमध्ये जेवत आहोत, आपण काय करत आहोत, ही सगळी माहिती लोकांपर्यंत त्यांनी विचारलेली नसताना सुद्धा पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. तर ती माहिती समाज माध्यमावर प्रसिद्ध करण्याचे टाळा. तुम्ही 4 दिवसांपूर्वी जाऊन आलेला असाल, 5व्या दिवशी तुम्ही तुमचे फोटो टाकू शकता. पण तुम्ही ज्या दिवशी आहात त्याच दिवशीच फोटो टाकले तर तुम्ही तिथं असाल आणि तुमच्या घरामध्ये चोरी झालेली असेल. पुढचा मुद्दा आहे की आपल्या ईमेल अकाउंटमधून काम झाल्यानंतर बाहेर पडायला विसरू नका. म्हणजे लॉग आउट करणं हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की आपण जिथं काम करत आहोत, मग तुम्ही एखादा जीमेल किंवा ईमेल आयडी ओपन करत आहात, तुम्ही फेसबुकवरती आहात, तर तुम्ही जेव्हा बाहेर पडाल तुमचं काम झाल्यानंतर त्या प्रत्येक वेळी तिथून बाहेर पडण्याचा प्रयत्न करा. लॉग आउटची सवय लावा. दुसरी गोष्ट की प्रायव्हसी सेटिंग समजून घेऊन त्याची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करा. तुम्ही एखाद्या गोष्टीला समजा तुम्ही फेसबुक डाउनलोड करत असाल, तुम्ही एखादं ऍप्लिकेशन डाउनलोड करत असाल, तर त्या प्रत्येक वेळी त्याचं प्रायव्हसी सेटिंग नेमकं काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न आवर्जून करा. पुढचा मुद्दा आहे की स्वतःच्या वैयक्तिक ईमेल आयडीचा वापर मित्रपरिवार आणि नातेवाईकांशी संपर्क करण्यासाठी करा आणि कार्यालयीन ईमेल आयडीचा वापर समाज माध्यमांसाठी करू नका. पुढचा मुद्दा आहे बँकेच्या खात्या संदर्भातील माहिती विचारणाऱ्या कुठल्याही ईमेलवर, कुठल्याही फोनवर विश्वास ठेवू नका आणि त्याला बळी पडू नका. ज्या वेबसाईटची आपल्याला माहिती नाही, जी वेबसाईट आपल्यासाठी नवीन आहे, अशा वेबसाईटला शक्यतो भेट देणं टाळा. सगळ्यात महत्वाची गोष्ट की आपण असं म्हणतो की एखादी अडचण आपल्या आयुष्यामध्ये संधी निर्माण करू शकते. जी संधी आपल्या आयुष्यामध्ये या लॉकडाऊनच्या काळामध्ये निर्माण झालेली आहे कौटुंबिक सुसंवाद वाढवण्याची, तर आपण लॉकडाऊन झाल्यानंतरही ते कौटुंबिक सुसंवाद वाढवण्याचं सत्र चालू ठेवलं पाहिजे. कारण समाज माध्यम हे आभासी जग आहे. तिथं मिळणारी कौतुकं, तिथं मिळणारी प्रशंसा ही तात्पुरत्या स्वरूपाची असतात, याचं भान आपल्याला असलं पाहिजे. आणि ते भान सांभाळून, समजावून घेऊन आपल्याला समजून घेणारी जी कुटुंब व्यवस्था आहे तीच आपल्यासाठी योग्य आहे, हा विचार आपण केला पाहिजे. आणि आभासी जगामध्ये गुरफटून न जाता आपल्या जवळच्या कुटुंबातील सदस्यांसमोर मन मोकळं करण्याची सवय लावली पाहिजे. सगळ्या जगाने आपल्याकडे पाठ फिरवली तरी आपल्या कुटुंबातील माणसं मात्र नेहमीच आपल्या पाठीशी उभी राहतात, याची जाणीव ठेवून आपण आभासी जगात वावरणं गरजेचं आहे. समाज माध्यमांवर टाकलेले फोटो सुरक्षित करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे फोटो गार्ड किती लोकांनी लावलेला आहे हे एकदा आपण तपासून पहा. फोटो गार्ड लावलेला असेल तर आपल्या फोटोचा चुकीचा किंवा गैरवापर होत नाही या गोष्टीची जाणीव असणं हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. आता दिल्लीमध्ये जी निर्भया केस झाली आणि निर्भया केस नंतर 2013 साली आपल्या भारत सरकारने भारतीय दंड संहितेमध्ये काही बदल केले आणि 2013 मध्ये झालेल्या या बदलानुसार एखाद्या स्त्रीचा किंवा मुलीचा पाठलाग करणं, तिच्यावर पाळत ठेवणं एवढंच नव्हे तर व्हॉट्सअपच्या माध्यमातून एखाद्या महिलेचा स्टेटस पुन्हा पुन्हा पाहणं हा सुद्धा गुन्हा म्हणून अंतर्भूत केलेला आहे. ही गोष्ट तुम्हाला माहीत असणं गरजेची आहे. त्यामुळे ज्या ज्या वेळी आणीबाणीची परिस्थिती असेल किंवा एखादा संचारबंदीचा नियम असेल किंवा एखादा गुन्हा घडू शकेल असं पोलिसांना वाटत राहतं, त्या प्रत्येक वेळी पोलीस आपल्याला एक नोटिफिकेशन पाठवत असतात की जे ॲडमिन आहेत त्यांनी फक्त तुमच्यातर्फेच मेसेज पाठवले जातील अशा पद्धतीचे एक सेटिंग जे व्हॉट्सअपमध्ये आहे, तर तुम्ही त्या दिवसांसाठी ते सेटिंग लावून घ्या. सायबर सेलच्या माध्यमातून आपण ज्या ज्या गोष्टी
ज्या ज्या कमेंट पाठवत असतो त्या सर्वांवरती निगराणी करण्याचं काम हे सायबर सेल करत असतो. त्यामुळं एखाद्या गोष्टीमुळे धर्मांमध्ये तेढ निर्माण होऊ शकेल किंवा दोन समाजांमध्ये तेढ निर्माण होऊ शकेल किंवा दंगल निर्माण होऊ शकेल अशी जर शक्यता पोलिसांना वाटू लागली तर कायदा सुरक्षिततेच्या माध्यमातून ते आपल्याला अशा पद्धतीनं नोटिफिकेशन पाठवू शकतात. समाज माध्यमांचा गैरवापर करून जर कोणी छेडछाड करत असेल, बदनामी करण्याचा प्रयत्न करत असेल तर आपली बदनामी होईल असा विचारही मनात न आणता आपण निर्भया पथक आणि सायबर कक्षाशी संपर्क साधला पाहिजे, ही भावना मनात ठेवा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की जी खाजगीपणाचा अधिकार उल्लंघू शकत नाही किंवा त्याच्यावर मर्यादा आणू शकत नाही ती म्हणजे आपण आपल्या भौतिक जगात जसे आहोत, जसे आपण वागतो, जसे बोलतो, जसे राहतो त्याच पद्धतीने समाज माध्यमांवरही आभासी जगामध्ये वागलं पाहिजे ही जाणीव प्रत्येकाने ठेवली पाहिजे. कारण आपलं दिसणं आणि असणं यामध्ये जर तफावत पडली तर मात्र आपल्याला त्रास होऊ शकतो. आणि या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर खाजगीपणाचा अधिकार जर आपल्याला सुरक्षित ठेवायचा असेल आणि कुठलाही गुन्हेगार त्याचं उल्लंघन करू नये असं जर आपल्याला वाटत असेल तर आपण स्वतः सजग आणि सतर्क राहणं गरजेचं आहे असं मला स्वतःला वाटतं. कायदा अशाच लोकांना मदत करतो ज्यांना आपल्या हक्कांची जाणीव असते, अधिकारांची जाणीव असते आणि जे नागरिक सजग असतात. त्यामुळे जे आपल्या अधिकारांची जाणीव ठेवत नाहीत त्यांना कायदा कधीच मदत करत नाहीत. त्यामुळे आभासी दुनियेमध्ये जास्त न रमता वर्तमानात जगण्याचा आपण प्रयत्न करूया. भविष्यकाळाचा वेध घेत असताना आपल्या खाजगीपणाचा अधिकार जपत आपल्याकडून दुसऱ्यांच्या खाजगीपणाचा अधिकाराचं उल्लंघन होणार नाही, त्यांच्या अधिकारावरती गदा येणार नाही याची काळजी घेण्याचा प्रयत्न सुद्धा आपण स्वतः केला पाहिजे. त्यामुळे खाजगीपणाचा अधिकार आणि आभासी जग या दोन्ही गोष्टींची सांगड घालण्याचा जेव्हा मी प्रयत्न करते तेव्हा मला नेहमी असं वाटतं की माझा खाजगीपणाचा अधिकार जपत असताना माझ्या खाजगीपणाच्या अधिकारामुळे दुसऱ्याच्या खाजगीपणाच्या अधिकारांवर बंधनं येऊ नयेत याची जाणीव ठेवून आपला जर वावर या समाज माध्यमांवर आपण पारदर्शी ठेवण्याचा प्रयत्न केला तर निश्चितपणाने आपण आपल्या खाजगीपणाचा अधिकार जपू आणि सर्वोच्च न्यायालय आणि कायदा आपल्या पाठीशी भक्कमपणाने केव्हा उभे राहतील जेव्हा आपण आपल्या अधिकारांची जाणीव ठेवू. त्यामुळे कायद्याच्या दोन बाजू असतात. ज्या दोन बाजूंचा विचार आपण करणं, हक्क आणि अधिकार जेवढे महत्त्वाचे असतात तेवढंच आपले कर्तव्य सुद्धा महत्त्वाची असतात. त्यामुळे हक्क आणि अधिकारांची जाणीव ठेवत असताना आपल्या कर्तव्यांकडे दुर्लक्ष होणार नाही या पद्धतीनं जगण्याचा प्रयत्न आपण या आभासी जगामध्ये करूया. आणि सगळ्यात महत्त्वाचं की माणुसकीचं जे नातं आहे ते माणुसकीचं नातं अभंग राहील, अतूट राहील, आश्वासक राहील, जगण्याला उर्मी देईल अशा पद्धतीनं जगण्याचा प्रयत्न निश्चितपणानं करूया. तरच आपल्या खाजगीपणाचा अधिकार अबाधित राहील असं मला वाटतं. मुक्तसृजनच्या माध्यमातून खाजगीपणाचा अधिकार आणि आभासी जग या विषयावर मांडणी करण्याची संधी मला मिळाली. खरं तर वयाने, मानाने, पदाने आणि अनुभवाने आपण सर्वच लोक खूप मोठे आहात आणि या सर्व मोठ्या माणसांच्या मध्ये माझ्यासारख्या छोट्या व्यक्तींनी हा विषय मांडणं खरं तर थोडंसं दडपण आलेलं होतं. पण डॉक्टर महेश खरात, ज्यांना आम्ही महेश भैया असं म्हणतो प्रेमाने, त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला आणि आपल्या सर्वांसमोर हा विषय मांडण्याची संधी मला मिळाली. त्यामुळं मुक्त सृजनचे जे आयोजक आहेत त्या सर्वांचे, खरात सर, दहिफळे सर आणि देशमुख सर या तिघांचे मनापासून आभार नाही मानत. मी आपल्या ऋणामध्ये राहणं पसंत करेन कारण मुक्तसृजन हे एक कुटुंब बनलेलं आहे आणि त्या कुटुंबाचा एक भाग म्हणून मला स्वतःला व्यक्त होण्याची संधी आपण दिलीत. तर मुक्तसृजनच्या माध्यमातून हा विषय आपण ऐकून घेतलात. कायद्यासारखा गद्य विषय रुद्ध करण्याचा प्रयत्न मी निश्चितपणाने केला. तो आपल्याला कसा वाटला हे आवर्जून कळवा. आणि या लॉकडाऊन नंतर
आपण पुन्हा मुक्त सृजनच्या कट्ट्यावर सगळेजण भेटू असा एक आशावाद बाळगूया, कारण करोना केव्हा जाईल हे आपल्या कुणालाही माहिती नाही. करोनाच्या बरोबरच आपल्याला जगावं लागेल असंही जागतिक आरोग्य संघटनेनं त्यांच्या नोटिफिकेशनच्या माध्यमातून, रिपोर्टच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. त्यामुळं त्याच्याबरोबर जगण्याची सवय जशी आपल्याला लागायची आहे, त्यामुळे या वर्षामध्ये आपल्याला जिवंत ठेवणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, स्वतःला जिवंत ठेवणं. त्यामुळं जिवंत ठेवण्याच्या या प्रक्रियेमध्ये सजग, सुजाण आणि सुसंस्कृत माणूस म्हणून माणुसकीची भावबंधनं मनामध्ये जपत आपण या पुढची वाटचाल करूया. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना माझं हे बोलणं ऐकून घेतलं त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद आणि आपल्या सर्वांचा निरोप घेते. पुन्हा भेटू. धन्यवाद.